नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नगर परिषद भरतीची जागा वाढची जी प्रक्रिया आहे. ओके. तर त्याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं, तर मुख्यमंत्री तयार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतरनं अजितदादा पवार हे तयार आहेत. सगळे मंत्रीही तयार आहेत. मंत्र्यांनाही लेटर पाठवलेले आहेत. हे असतील, उदय सामंत असतील, त्याच्यानंतर खूप मंत्री आहेत ज्यांनी काय केले की लेटर पाठवले आहेत मुख्यमंत्र्याला याची पाठपुरावा घ्यावा यासाठी काय केलेलं आहे की हे केलेलं आहे. त्यांनी लेटर पाठवली. तरीही काय केलं की आतापर्यंत जागा वाढचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही. तर आपण हे नोटिफिकेशन लवकरात लवकर यावं यासाठी काय करत आहोत की प्रयत्न करत आहोत. आता याच्या अंतर्गत आर-टी-आय आता असं बघा, जागा नाहीत असा पण भाग नाहीये. जागा शिल्लक आहेत. आता आर-टी-आय जो आहे आजचा एक मागवला होता. हा पोस्टाने आलेला 19 तारखेला त्यांनी पाठवलेला आहे. 25-26 तारखेला हा भेटलेला आहे. म्हणजे रिसेंट आर-टी-आय आहे हा आजचा आणि त्याच्यानुसार जर बघाल तुम्ही, तर इथं जर पाहाल तुम्ही आर-टी-आयनुसार पत्रात तुम्हाला दाखवेल की किती जागा रिकाम्या आहेत. तर टोटल जर बघितलं, तर बघा ही मंजूर पदं आहेत. किती आहेत? स्थापत्य अभियंत्याची 946 आहेत. त्याच्यानंतरनं 210 विद्युत अभियंता, संगणक अभियंता 246 त्याच्यानंतरनं पाणी पुरवठा, मलिनीकरण व स्वच्छता अभियंता 356 त्याच्यानंतरनं 883 लेखापाल व लेखन परीक्षक, त्याच्यानंतर करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी 2045, अग्निशमन सेवा 470 आणि स्वच्छता निरीक्षक आहेत त्या टोटल आहेत 618 जागा. एवढी मंजूर पदं आहेत. त्यापैकी कार्यरत जर बघितलं पदं टोटल, तर याच्यामध्ये आता टोटल याच्यानुसार बघेल मी, म्हणजे टोटल 5,774 एवढी पदं आहेत एकूण. त्यापैकी फक्त 1449 पदं एवढी कार्यरत आहेत. रिक्त पदं जर बघाल तर 3106 रिक्त पदं आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकाची जर बघितली तर 582 पदं आहेत. त्याच्यानंतरनं विद्युत अभियांत्रिकाचं बघितलं तर हे आहेत 79 पदं, 77 पदे विद्युत ह्याच्यात संगणक अभियंता, 126 पाणी पुरवठ्यासाठी आहेत. त्याच्यानंतर 351 लेखापाल आणि लेखापरीक्षकसाठी आहेत. 995 आहे ती कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची 995 आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या गटाच्या आहेत. ए, बी, सी म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीची तिन्हीची पदं रिकामी आहेत ती. ओके. त्याच्यानंतरनं अग्निशमनची 423 आहेत. त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षकची 473 एवढी पदं आहेत. तर तुम्ही टक्केवारीनुसार जर बघाल, तर बघा काही-काही ठिकाणी 10-10 पदं 10% पदं भरती आहे. स्वच्छता निरीक्षक 23% आहेत. कर निर्धारणची 51% फक्त पदं आहेत भरती आहेत. इथं जर बघितलं तर सगळ्यांना 100% पदभरतीची ही आहे, मान्यता आहे. तरी पण यांनी 46% पदं भरती एवढी केलेली आहे. बाकी पदं काय केली की यांनी भरलेली नाही. तर अशी अपेक्षा आहे की यांनी जास्तीत जास्त पदभरती करावी. कारण की हे एक पद म्हणजे एक परिवार आहे, एक कुटुंब आहे. तर तेवढी पदं भरती केली तर तेवढाच फायदा त्या कुटुंबाचा होणार आहे, त्या विद्यार्थ्या सगळ्यांचा आणि समाजाचा फायदा होणार. आता बघा, हे पत्र दाखवतो मी. तर हे आहे निलेश लंकेंनी आत्ता 29/1लाच ऑलरेडी पत्र पाठवलं होतं, तर पाठपुरावा म्हणून अजून एक पत्र पाठवलेलं आहे. जागा वाढ करावी म्हणून यांना पत्र पाठवलं. त्याच्यानुसार सीएमनी स्वतः काय केलं की याच्यावरती फीडबॅक पण दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे जे आहे ते हेमंतप्पा गोडसे नाशिकचे खासदार येतात हे. तर यांनीही काय केलं होतं की पत्र दिलं होतं. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी परत इथं मुख्य सचिवांना काय केलं की तात्काळ तपासून पाहावं म्हणून सांगितलं होतं. हे 27/12चं लेटर आहे. त्याच्यानंतर इथं जर बघाल तुम्ही उदय सामंत यांनी काय केलं होतं, प्रधान सचिवांना काय केलं होतं, की परत 18/12चं हे लेटर आहे. तर त्यांनी काय केलं होतं, की कार्यवाही करावी म्हणून सांगितले होतं. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. यांनीही काय केलं होतं, की पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, की बघा अ, यांनी काय केलं होतं, की आता रिसेंट 21/1/2023च्या वेळेस हे केलेलं आहे. तर इथे दाखवलं, की प्रधान सचिव नगर परिषद दुकानातून तात्काळ तपासून कार्यवाही करावी, अशी यांनी काय केलं, की लेटर लिहिलेलं आहे. ओके. तर मुख्यमंत्र्याची आणि उपमुख्यमंत्र्याचे तसेच जे मेन मिनिस्टर आहेत त्यांची सगळ्यांची परमिशन असतानाही नियम बाजूला ठेवून हे का होत आहे हे समजायला तयार नाहीये. तर यासाठी तुम्ही काय करा, की Twitter वॉरमध्ये सामील व्हा. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो Twitter वॉर पण आपला सुरू आहे. Twitter वॉरमध्ये तुम्ही ट्वीट करू शकता स्वतः. जे ऑलरेडी ट्वीट केलेलं आहे त्यांना तुम्ही काय करू शकता, की पोस्ट करू शकता. आता मी काय करता, की ऑलरेडी मी ट्वीट केलेलं आहे इथे. तर मीच याला रिप्लायमध्येही मी ट्वीट करत आहे. त्याच्यानंतरनं मी ट्वीट केलं होतं हे रिट्वीट केलेलं आहे. त्यालाही तुम्ही रिट्वीट करू शकता. जे की ऑफिसर्स क्लबचं सध्याचं ट्वीट आहे त्यांनाही तुम्ही रिट्वीट करू शकता. ओके.
याला मी ट्विट केलं होतं, तुम्ही ट्विट करा. त्याच्यानंतर हे रिप्लाय आलेले आहेत, विद्यार्थी रिप्लाय करत आहेत. तर तुम्ही इथे जाऊन काय करू शकता, की आता यांनाही जो हॅशटॅग आहे तो काय करू शकता, की हा नाही हॅशटॅग हॅशटॅग नगर परिषद वाढचा हॅशटॅग मी तुम्हाला दाखवतो. माझ्या पोस्टमध्ये मी केलेला आहे. तो सगळ्यांच्या याच्यामध्ये तुम्ही काय करायचा, की पेस्ट करायचा. हा जो आहे तो काय करा, की पेस्ट करायचा आहे. ओके. ज्यांनी ज्यांनी हे केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे, त्यांना काय करा, की पेस्ट करा. आता इथे जर जाल तुम्ही, तर इथे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे त्याला काय करा, की तुम्ही पेस्ट करून द्या, रिप्लाय करून द्या. रिप्लायमध्ये विद्यार्थी एकमेकाला रिप्लाय करत असतात, तर तुम्ही रिप्लाय करून द्या. जेवढे होतील तेवढे प्रयत्न आपण करणे आपल्या हातात आहे. मी तर माझं काम करत आहे, अपेक्षा करत आहे, की तुम्ही तुमचे काम करत आहात. ओके. ऑलरेडी मी त्यांना हे केलेलं आहे, त्यामुळे होत नाही. एकदाच ट्वीट होईल, रिट्वीट होईल. तर या लढ्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान द्यावे अशी अपेक्षा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.